संदीप, तुम्हाला हिंदीमध्ये चांगल्या संधी मिळाल्या, पण तुम्ही त्याचं सोनं करू शकला नाहीत, हे आम्हाला खुपतं. खरं तर अजून फार चांगले संधी नाही मिळाली असं मी म्हणेन माझ्या बाबतीत. इनफॅक्ट श्वासच्या आधी माझं हिंदीमध्येच जास्त काम आहे. म्हणजे माझ्या श्वासच्या आधी माझे 4 हिंदी सिनेमे पहिले झालेले आहेत. अच्छा. म्हणजे माझा पहिला सिनेमा श्याम बेनेगलांबरोबर मम्मो. पण असं काही फार म्हणजे श्वास हा एक फारच मोठी जंप होती इन टर्म्स ऑफ रोल, इन टर्म्स ऑफ सगळंच. म्हणजे तो सिनेमाचा मायलेज पण. त्याच्यानंतर मी म्हणजे मम्मो नंतर मी गोविंद निलानींबरोबर हजार 84 की माँ नावाचा एक सिनेमा केला. त्यात जया बच्चन आणि अनुपम खेर वगैरे होते. तिसरं माझं इस रात की सुबह नहीं. तर ह्या सगळ्या फिल्म्स मी केल्या होत्या, हिंदीमध्येच होत्या या. किंवा आता मी 2 वर्षापूर्वी ट्रॅफिक सिग्नल नावाचा सिनेमा केला मधुर भंडारकरांचा. सो मी केलेल्या आहेत त्या चांगल्या भूमिका केलेल्या आहेत हिंदीमध्ये. आणि आम्ही चांगली भूमिका असल्याशिवाय मी हिंदी कारण मला तेवढा अभिमान मराठीचा ठेवायचा आहे की मराठी नट चांगला दिसला पाहिजे. पण आत्ता इनफॅक्ट मी जो सिनेमा एक केलाय निर्वाणा 13 नावाचा सिनेमा, की ज्याच्यामध्ये परत मला असं वाटतं डोंबिवली फास्ट नंतर किंवा श्वास नंतर एक अत्यंत वेगळा चॅलेंजिंग रोल मला हिंदीमध्ये करायला मिळालाय. आणि तो आता कान्सला पण ते एंट्री पाठवत आहेत बहुतेक त्या सिनेमाची. तर त्या सिनेमाचं फ्युचर काय हे माझंही कुतूहल असेल आणि क्युरिओसिटी असेल. आणि मला असं वाटतं मे बी जर तो हे झाला तर परत हिंदीचं एक मोठं दालन सुरू होईल. मेधाताई, तुम्ही खूप आंदोलनं एकत्र करता, ज्यावेळेला एक आणि दुसरं आंदोलन चालू, त्याच वेळेला तिसरं चालू आहे. तर ह्या सगळ्या विविध आंदोलन एकाच वेळेला चालवण्याच्या गोष्टीमध्ये आंदोलनाची धार बोथट होते असं वाटतं का? असं मी आता केवळ नर्मदा बचाव आंदोलनाची राहिलेली नाही, ते चालूच आहे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी ते घेतलेलं आहे. अजूनही ठाण मांडू नये 500 कोटींच्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी मध्य प्रदेशात चाललेत. महाराष्ट्रातले 4 आणि तिथले 40 अधिकारी आजपर्यंत सस्पेंड करवलेत आम्ही. हे सगळं चालू असताना पुनर्वसनही करवून घेतलंय सगळ्या जगातल्या धरणांमध्ये. जे काही मिळालंय ते जास्तीत जास्त सरदार सरोवरमध्ये मिळालंय. तरी अजून लाखो लोक बाकी आहेत. आणि जर आपली विकासाची, पर्यायाची, देशातल्या परिवर्तनाची, राजकीय, आर्थिक, सामाजिक समतेची ही संकल्पना जर सर्वांगीण असेल तर मग हा मुद्दा घ्यायचा आणि हा मुद्दा घ्यायचा नाही. हे फक्त आपण कमी पडत असलो, आपले श्रम, आपली मेहनत, आपल्या हातातली साधनं तरच ठरवू शकतो. अन्यथा प्रत्येक मुद्दा घ्यायलाच पाहिजे. मग तो अयोध्येच्या सांप्रदायिकतेचा असो की आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा असो. आता किंवा अफजल गुरुच्या फाशीचा असो. अफजल गुरुच्या फाशीला तुम्ही विरोध केलेला होता. आता कसाबचं काय करायचं? माझे तर फाशीलाच विरोध आहे. आपण सर्वांनीच थोडा विचार करूया, एक मिनिट शांत राहून, की इतक्या फाशी दिल्या गेल्या त्याच्यामुळे गुन्हे कमी झाले का? हत्या कमी झाली का? 123 देशांनी आज फाशीची शिक्षा काढून टाकलेली आहे. कारण हे एक पाशवी वृत्तीचं लक्षण आहे, माणसाची हत्या करणं. त्यामुळे जो हत्या करतो त्याचा इतका तीव्र संताप त्याच्या विरुद्ध आपल्याला येतो. मग तो एखादा आतंकवादी असो की एखादा पोलीस असो, ज्याला ही कधी कधी बळी दिलं जातं, समोर केलं जातं, किंवा एखादा राजकीय नेता असो आपल्या उमेदवारा प्रतिस्पर्ध्याचा काटा काढणारा. आपण जर मूळतः हिंसेच्या विरोधात आहोत, ज्याच्यामुळे अनेक जण हे अगदी व्हेजिटेरियन होऊन माशाला सुद्धा मारत नाहीत, असे आपण लोक एखाद्या माणसाच्या हत्येला मंजुरी देऊ शकतो का? आणि समजून उमजून हत्या करणं, त्याचं नाव फाशी. एखाद्या बलात्कार झेलणाऱ्या स्त्रीने जर अनवधानाने हत्या केली तर आपण समजू शकतो कदाचित. परंतु कोर्ट किंवा समाज सुद्धा समजून उमजून सत्तेवर असणाऱ्यांच्या हत्येला समजून घेऊ शकत नाही. जन्मठेपेची शिक्षा द्या, कठोर काम करून घ्या, पण फाशीनी हत्या आणि हिंसा थांबणार नाहीत, उलट त्या वाढीला लागतील असं मला वाटतं. कारण आपल्याला हत्येला आपण एक स्थान निर्माण करून देतो. त्यांनी जे केलं तेच सूड बुद्धीनी किंवा आणखी कुठल्याही उद्देशाने आपण केलं तर मग एखाद्या बाईने आपल्या पतीची हत्या होताना पाहिलं तर ती सुद्धा हत्याराचा खून करेल. तिला लगेच खुनी म्हणून तुम्ही जन्मठेपेची सजा द्याल. पण स्टेट, ऑमनिपोटेंट स्टेट, राज्य मात्र, सरकार मात्र हत्या करू शकतो असं म्हणणं हे निर्घृणतेचंच नाही, अमानवीयतेचं लक्षण आहे. संदीप, अफजल गुरुला फाशी होऊ नये हे ताईंचं मत जे आहे हे खूप साने गुरुजींच्या मताशी साधर्म्य असणारं आहे. तर तुम्ही साने गुरुजींची भूमिका केलेली आहे, तर तुमचं ह्या बाबतीत काय मत आहे की अफजल गुरुला फाशी होऊ नये का व्हावी आणि कसाबचं काय व्हावं? फाशीबद्दल असं माझं काही रिजिड असं हे नाहीये.
पण मला असं वाटतं की खरोखर एक कुठेतरी डिसिप्लिन असली पाहिजे. दुबईमध्ये गेलो तर दुबईमध्ये इतके स्ट्रिक्ट रूल्स आणि रेग्युलेशन्स असल्यामुळे तिथे तुम्हाला रस्त्यावरती हवालदार सुद्धा नाही दिसत. मग तिथे डिटेक्टर्स आहेत, मॉनिटर्स आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की मी हे जर तोडलं तर मला ती फाईन, सुपर फाईन बसणार आहे आणि मला हळूहळू माझं लायसन्स जाईल. तर ही जर का भीती असली तरच ते त्याच्यामध्ये हे आहे. तर मग कुठेतरी ही भीती मग ती कुठल्या यांनी असो, तुम्ही पॉइंट इज की तुम्हाला ते कुठेतरी एक डिटेक्शन पाहिजेच, नाहीतर मग काहीच कुठे काही म्हणजे तुम्हाला देखील मान्य आहे की फाशीची शिक्षाही असायला पाहिजे. हा म्हणजे म्हणजे अर्थातच ती त्याला म्हणजे तेवढा जर गंभीर गुन्हा असेल किंवा तेवढा जर हे असेल तर अर्थात जसं ह्या म्हणतात किंवा मला असं वाटतं की त्याचं खूप एक्झिबिशन किंवा त्याच्यावरती जो काही मीडिया आणि ज्याच्यावरती जो काही फार उहापोह होतो ते न होता की हे असं असं आहे आणि हे असं असं आहे की ह्याच्यामुळे जसं हे म्हणाले की न्याय पटकन लावून त्याची शिक्षा पटकन व्हायला पाहिजे आणि त्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. मग त्याला तुम्ही जे खेचून खूप लोकांपर्यंत रेंगाळ किंवा त्याचं एक ग्लोरिफिकेशन करता, ते ग्लोरिफिकेशन मला नको. मेधाताई, तुमची ही भाषा सगळी आदिवासींना कळते, आम्हाला कळते, आमच्यापर्यंत पोहोचते, मनाला टोचते सुद्धा, पण ही सरकारला काही भाषा कळत नाही, हे आम्हाला खुपतं. भाषा कळत नाही की आवाजच ऐकू येत नाही हे विचार करण्यासारखं आहे. कान बंद असतात किंवा बंद ठेवले जातात. कारण तसं केलं नाही तर या घोटाळ्यांच्या सगळ्यामध्ये आम्ही जेव्हा आदर्श, लावासा आणि आता शिवालिक काढलाय, जो 2G स्पेक्ट्रमच्या घोटाळ्याचा एक हिस्सा आहे, गोळीबार मधल्या शिवालिक बिल्डरचा संपूर्ण धंदा, ह्या सगळ्या विरुद्ध लढत असताना पटकन निर्णय झाले पाहिजे होते. म्युन्सिपल मार्केट जलाराम बापा मंडई मुलुंडचं, तिथल्या व्यापाऱ्यांची कत्लेआम करून बिल्डरला कोट्यावधी रुपये महानगरपालिका देऊ इच्छिते, स्वतःची तिजोरी सरकार खाली करतंय आणि त्यांचे स्वतःच्या खिशामध्ये थोडंसं अगदी घाईघाईमध्ये जितकं भरता येईल तितकं भरून मग बाकीचं बिल्डर्स कंपन्यांना देत आहे. या सगळ्याला विरोध सगळ्यांनीच केला पाहिजे. केवळ सरकारला ऐकवायचं नाही, आम्हाला तर समाजाला अधिक ऐकवायचंय, ज्यातून कुठेतरी इजिप्त सारखा एक जनसैलाब उसळून येईल. पण मिलिटरीकडे राज्यही आपल्याला द्यायचं नाही. बरं, शेवटी आपल्यालाच ते चालवायचंय, पण ते आज मुठ्ठीभर सत्ताधारी चालवतात तशा प्रकारचं नाही. जनतेचं राज्य, गावागावांना अधिकार, वस्ती वस्तीला अधिकार, आमचे सगळे पर्यायी मसोदे तयार आहेत. तेव्हा आता सरकार सोडा, तुम्ही सर्वांनी हे उचला, याच्यावरती चर्चा घडवून आणा, तर जिंकलं म्हणेल. संदीप, अहिंसावादी असलेले साने गुरुजी आणि हिंसक वळणाने जाणारा माधव आपटे, तुम्ही जास्त जवळ कुणाच्या गेलेला होता? ऑब्व्हियसली माधव आपटे. कारण मी मुंबईतला आहे किंवा ट्रेन कल्चर मी आहे, मला माहिती आहे. मी सेंट्रलला आधी राहायचो भांडुपला, त्यामुळे ती चौथी सीट मिळवणं काय असतं वगैरे कॉलेजमध्ये वगैरे जाताना अगदी हे मी जवळून पाहिलेलं आहे. ताई, आमच्याकडे एक पद्धत आहे पॅरडी सॉन्गची, तर पाहूया आज तुमच्यासाठी कुठलं पॅरडी गाणं यांनी बसवलंय. बड़े सच्चे लगते हैं, बड़े सच्चे लगते हैं, ये अनशन ये नदियाँ ये धरना और तुम, बड़े सच्चे लगते हैं, ये अनशन ये नदियाँ ये धरना और तुम, सब कुछ इतना साफ है, दुश्मन क्यों है लीडर तेरे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं वो सारे, मगर सच्चे लगते हैं, ये अनशन ये नदियाँ ये धरना और तुम. बड़े सच्चे लगते हैं, ये अनशन ये नदियाँ ये धरना और तुम, यानी और हमारे लोग और उनके मुद्दे, उनके सवाल.